बऱ्याच वेळेला आपण शारीरिक वेदनेनं किंवा कोणत्यातरी रोगानं त्रस्त झालेलो असतो. वैद्यकीय इलाज चाललेले असतात, पण मनाला हवी तशी उभारणी मिळत नाही किंवा सतत वाटत राहतं की आपल्याला वेदना होत आहेत, शरीर साथ देत नाही आहे किंवा दुखतंय, काहीतरी वेदना होत आहेत. अशा वेळेला स्वामींचा तारक मंत्र आपल्याला अतिशय उपयुक्त अशा पद्धतीचा ठरू शकतो. पाणी घेऊन स्वामींचा तारक मंत्र जर आपण म्हटला, जसं जमेल तसं 3 वेळेला, 5 वेळेला, 7 वेळेला, 11 वेळेला आणि ते अभिमंत्रित केलेलं पाणी जर आपण प्यायलो घोट-घोट करून, तर आपल्या शरीर वेदनेवरती उत्तम इलाज होऊ शकतो किंवा शरीरातली जी हीलिंग सिस्टम आहे, ती जागृत व्हायला त्याच्यामुळे मदत होते. वैद्यकीय इलाज तर चाललेले असतातच, पण त्याचबरोबर हा तारक मंत्रसुद्धा काम करू शकतो किंवा त्याचबरोबर हनुमान चालीसा, नसे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. हनुमान चालीसामध्ये खूप छान म्हटलेलं आहे. त्यामुळे त्याचा पण सातत्याने आपण जर जप केला किंवा ते अभिमंत्रित पाणी जर आपण प्यायलो, तर आपल्याला त्याचा खूप उपयोग होऊ शकतो आणि हे सगळं टेस्टेड आहे. किंवा अगदीच काही झालं तर आपण रामरक्षा हे तर आहेच आहे. राम हो राजमणी विजयते हा जो प्रकार आहे किंवा सतत मुखातून रामाचा आपण जर जप केला किंवा राम हा नाव जरी उच्चारलं आणि ते अभिमंत्रित पाणी जरी आपण प्यायलो, तरीसुद्धा रामरक्षेचं किंवा रामाचं बळ आपल्याला नक्की मिळू शकतं किंवा जी शक्ती आपल्याला अपेक्षित असते वैद्यकीय इलाज पूर्ण होण्यासाठी, ती आपल्याला त्याच्यातून मिळू शकते. वैद्यकीय इलाज तर महत्त्वाचे आहेतच, पण त्याचबरोबर जी मानसिक सुदृढता त्यासाठी लागते किंवा मानसिक बळ लागतं, ते या अभिमंत्रित पाण्यानं किंवा या तारक मंत्रांनी, हनुमान चालीसाने किंवा रामरक्षाने नक्की येऊ शकतं.